नमस्कार. मानवी भावनांच्या हिंदोळ्यावर माणसाचं जीवन नेहमीच झुलत असतं. तो कधी आशेच्या झोक्यावर बसून उंच आभाळामध्ये भरारी मारत असतो, तर कधी निराशेच्या गर्तेमध्ये स्वतःला गुंतवून घेत असतो. आणि यावेळी मानवी भावनांचं उत्तम प्रगटीकरण काव्यामधून होतं. एक उत्तम असा शेर आज सकाळीच माझ्या वाचनामध्ये आला की लोग कांटों से बच के चलते हैं, हमने फूलों से जख्म खाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने फूलों से जख्म खाए हैं. तुम तो गैरों की बात करते हो, हमने अपने भी आजमाए हैं. या शेरचा अर्थ अगदी साधा सोपा सरळ आहे, पण मराठी साहित्यामध्ये सुद्धा एक उत्तम अशा पद्धतीची काव्य निर्मिती याच शेरला प्रेरणा मानून झालेली आहे. रणजित देसाई हे बंद रेशमाचे हे संगीत नाटक लिहित होते आणि त्यांना एका उत्तम प्रसंगासाठी एका गाण्याची आवश्यकता होती. पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी यांनी सिद्धहस्त लेखिका शांताबाई शेळकेंना पाचारण केलं आणि त्यांना हा शेर म्हणून दाखवला. या शेरचा असाच मतितार्थ असणार गाणं हे शांता शेळकेंच्या लेखणीमधून उतरलं आणि अजरामर झालं. आणि ते गाणं म्हणजे काटा रुते कोणाला, आक्रंदतात कोणी, मज फुल ही रुतावे, हा दैव योग होता. आणि आज याच गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि त्यामधून पंडित जितेंद्र बुवा अभिषेकींचा आवाज आपण श्रवण करायला लागलो की मराठी रसिकांच्या तोंडून नकळत दाद मिळून जाते. वाह, जीवनाच्या तत्वज्ञानाला सामान्य माणसाने दिलेली ही दाद असते आणि ही दाद नेहमीच श्रेष्ठ असते. धन्यवाद.